हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 3 चा प्रॅक्टिस सेट नंबर 10. तर तुमच्या स्टँडर्डचे मी अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत, या आधीचे आणि नंतरचे सुद्धा अपलोड केलेले आहेत प्रॅक्टिस सेट. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेट मध्ये काय दिले आपल्याला? या प्रॅक्टिस सेट मध्ये प्राइम नंबर्स, को प्राइम नंबर, कंपोजिट नंबर याबद्दल काही छोटे प्रश्न विचारलेत, तर त्याचे आन्सर आपल्याला करायचे. बघूयात आपण फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय. विच नंबर इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर? अशा कुठला नंबर आहे जो प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये? मग असा नंबर, प्राइम नंबर कोणते असतात? जे 1च्या आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात. अदर कुठल्याही नंबरने त्याला डिवाइड केलं तर कंप्लीट डिव्हिजन नाही होत. या नंबर्सला आपण प्राइम नंबर्स म्हणतो. जसं की 2, 3, 5 आणि उरलेले सगळे जे आहेत ते काय आहेत? कंपोजिट नंबर्स. तर मग असा कुठला आहे जो प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही? तर याच बरोबर, त्याचा आन्सर आहे 1. 1 असा नंबर आहे की जो प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. मग आपण आन्सर लिहिणार 1 is a number which is neither prime nor composite number. क्लियर आहे तुम्हाला? नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर ऑफ कोप्राइम? खाली जे आपल्याला दिलेले आहेत ते कुठले कोप्राइम नंबर्स आहेत हे आपल्याला विचारले. मग कोप्राइम म्हणजे काय? बघा, ज्या वेळेला आपण या नंबर्सचे फॅक्टर्स लिहितो, ज्या वेळेला आपण नंबरचे फॅक्टर लिहितो तेव्हा कॉमन फॅक्टर फक्त 1 आला म्हणजे ते नंबर असतात कोप्राइम नंबर्स. ठीक आहे, तर मग आपण बघूया. फर्स्ट काय दिलेला आहे आपल्याला? 8 and 14. मग आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे? यांचे फॅक्टर्स लिहायचे. फॅक्टर्स ऑफ 8. 8 चे फॅक्टर्स काय येतील सांगा बरं? 1, 2, 4, 8. ठीक आहे, हे झाले 8 चे फॅक्टर्स. तुम्ही पूर्ण लिहायचंय. फॅक्टर्स ऑफ 14. 14 चे फॅक्टर्स काय येतात? 7, 14. बरोबर, हे झाले 14 चे फॅक्टर्स. मग यामध्ये आपण काढायचे आहेत कॉमन फॅक्टर. ठीक आहे, कॉमन फॅक्टर्स. मग कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत याच्यात? बघा, 1 आहे 1 आहे म्हणजे 1 आला कॉमन फॅक्टर. 2 आहे 2 आहे म्हणजे 2 आला कॉमन फॅक्टर. तर इथे कॉमन फॅक्टर फक्त 1 आलाय का? नाही, 2 सुद्धा कॉमन फॅक्टर आहे म्हणजे हे नंबर्स कोप्राइम नाही आहेत. मग आपण लिहिणार 8 and 14 आर नॉट कोप्राइम नंबर्स. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, सेकंड पेअर आपल्याला दिलंय 4 and 5. ठीक आहे, सेकंड पेअर दिलंय 4 and 5. तर 4 चे फॅक्टर्स लिहिणार आपण. फॅक्टर्स ऑफ 4 तुम्ही पूर्ण लिहायचंय. फॅक्टर्स ऑफ 4 काय आहेत ते? 1, 2, 4. बरोबर, 1, 2, 4 हे झाले फॅक्टर्स. 5 सांगा बरं, 5 चं काय येणार? 1 and 5. 5 हा प्राइम नंबर आहे. कुठल्याही प्राइम नंबरचे फॅक्टर 1 आणि तो स्वतः एवढेच येतात. आता याच्यात कॉमन फॅक्टर आपण लिहिणार. कॉमन फॅक्टर ऑफ 4 and 5 तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. 4 and 5 चे कॉमन फॅक्टर काय येतील? 1. बघा, ज्या वेळेला कॉमन फॅक्टर फक्त 1 असतात त्यावेळेला ती जी पेअर आहे ती कोप्राइम नंबर्सची असते. मग आपण लिहिणार देअरफॉर 4 and 5 आर कोप्राइम नंबर. पूर्ण वाक्यात लिहायचं. द कॉमन फॅक्टर ऑफ 4 and 5 इज 1, सो 4 and 5 आर कोप्राइम नंबर्स. नेक्स्ट बघा, थर्ड काय दिलंय आपल्याला? 17 आणि 19. 17 चे फॅक्टर्स काय येतील? प्राइम नंबर आहे. 1 and 17. बरोबर, 1 and 17. 19 सुद्धा प्राइम नंबर आहे त्याच्यामुळे त्याचे फॅक्टरही 1 and 19 येणार. म्हणजे याचे कॉमन फॅक्टर काय येतील? 1. फक्त एक 1 येणार म्हणून हे कोप्राइम नंबर्स आहे. मग आपण स्टेटमेंट लिहिणार कॉमन फॅक्टर ऑफ 17 and 19 इज 1, देअरफॉर 17 and 19 इज कोप्राइम नंबर. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, फोर्थ काय दिलेलं आहे आपल्याला? 27 आणि 15. तर 27 चे फॅक्टर्स काय येतील सांगा बरं? 1, 3, 9 आणि स्वतः 27. ठीक आहे, 15 चे काय येतील? 1, 3, 5, 15. ठीक आहे, मग कॉमन फॅक्टर काय येतील? 1 आहे 1 आहे, 3 आहे 3 आहे म्हणजे कॉमन फॅक्टर मोर दॅन 1 आहे म्हणजे हे प्राइम नंबर आहेत का? नाही. मग आपण लिहिणार कॉमन फॅक्टर आर 1 and 3, देअरफॉर
27 and 50 are not co-prime numbers. क्लियर आहे तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय दिलाय? लिस्ट द प्राइम नंबर्स 25 to 100 and say how many they are. पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय की 25 पासून 100 पर्यंतचे प्राइम नंबर्स कोणते आहेत, आणि दुसरी गोष्ट आपल्याला विचारली की ते हाऊ मेनी दे आर, ते किती आहेत. मग आपण 25 पासून प्राइम नंबर लिहिणार. सांगा बरं कोणता येईल 25 नंतर पहिला? 29 31 बरोबर. 37 41 41 43 43 47 47 53 53 59 59 61 61 67 71 71 73 73 79 79 83 83 89 89 आणि लास्ट 97. 97. ठीक आहे. तर हे झाले प्राइम नंबर्स. आपल्याला सब क्वेश्चन विचारलाय से हाऊ मेनी दे आर, हे किती आहेत, मग टोटल नंबर किती आहेत ते सांगा. 16 बरोबर. मग आपण लिहिणार दे आर 16 नंबर्स. क्लिअर आहे तुम्हाला? हो. ठीक आहे. नेक्स्ट बघा फोर्थ नंबरचा. राईट ऑल द ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100. 51 पासून 100 पर्यंत ट्विन प्राइम नंबर लिहायचे. मग हे ट्विन प्राइम नंबर काय असतात? ट्विन प्राइम नंबर म्हणजे दोन प्राइम नंबर मध्ये जेव्हा एकच आकडा असतो किंवा मोठ्या प्राइम नंबर मध्ये छोट्या प्राइम नंबर मायनस केल्यावर आन्सर 2 येतं, त्यावेळेला आपण त्यांना ट्विन प्राइम नंबर म्हणतो. जसं की आता बघा तुम्ही 3 आणि 5 घेऊ शकतात. 3 नंतर 4 हा एकच आकडा आहे जो प्राइम नाहीये आणि 5 पण प्राइम आहे. 3 पण प्राइम आहे आणि 5 पण प्राइम आहे. मग तसं आपल्याला 51 पासून 100 पर्यंत सांगितलेले पेर. सांगा बरं कुठले नंबर येतील? 59 61 59 61 61. ठीक आहे. फर्स्ट पेअर आहे बघा. याच्यामध्ये फक्त 60 हा एकच आकडा आहे. नंतर 71 73 बरोबर 71 आणि 73 यांच्यातही एकच आकडा येतोय. तर हे होते दोन 51 पासून 100 पर्यंत प्राइम नंबर्स जे ट्विन आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता फिफ्थ क्वेश्चन. राईट 5 पेयर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 to 50 मधले आपल्याला 5 असे पेयर लिहायचे जे ट्विन प्राइम. सांगा बरं फर्स्ट सांगा. 3 and 5 3 and 5. मग अशी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं ना मी. 5 and 7 5 and 7. 5 and 7 मध्ये पण फक्त 6 येतो. 11 and 13 11 and 13. 17 and 19 17 आणि 19. फिफ्थ सांगा. 29 and 31 29 and 31. बघा हे जे पेयर्स आहेत त्यांच्यामध्ये फक्त एकच डिजिट आहेत आणि जे पेयर्स आहेत ते प्राइम नंबर्स आहेत, म्हणून याला आपण म्हणतो ट्विन प्राइम नंबर. ठीक आहे. नेक्स्ट 6th क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन. विच आर द इव्हन प्राइम नंबर्स. असा कोणता नंबर आहे किंवा आहेत नंबर्स म्हटलेला आहे तर जे प्राइम आहेत, तर तो आहे 2. याचा आन्सर आहे 2. 2 हा एकच इव्हन प्राइम नंबर आहे. का? कारण इतर सगळे नंबर्स असे आहेत की ज्यांना 2 ने डिवाइड केलं तर कम्प्लीट डिव्हिजिबल असतात, म्हणून 2 हा एकच इव्हन प्राइम नंबर आहे. कळालंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 10. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.